आम्हाला स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, परंतु आम्हाला प्रमाणात आरक्षणाचा फायदा मिळालेला अल्प प्रमाणात आणि आमच्या मोठ्या बंधूंनी जास्त फायदा घेतला. म्हणून त्यांचेही आहे की कुठेतरी यांनाही आरक्षण जे वंचित आहे शेकडो वर्षापासून त्यांनाही नियमानुसार त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार ज्यांना कुठे वाटा नाही अशा लोकांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या खरोखर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्यांचे आम्ही स्वागत करतो. जे सामाजिक न्याय विभागाने जी सर्वे केला होता तो एका धाब्यावर बसून केल्यामुळे आमची जी लोकसंख्या आहे 24 लाख दाखवलेली आहे आणि त्यांची 35 लाखचे जास्त दाखवलेली आहे. आणि आमचे हे आहे ज्याप्रमाणे आरक्षण तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात लागू कराल तर ते 1961च्या ज्या जनगणनेनुसार ते आरक्षण लागू करण्यात यावं लोकसंख्येच्या प्रमाणात अशी आमची सर्वांना महाराष्ट्र सरकारलाही विनंती आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गेल्या 25-30 वर्षापासून आक्रमक आहे की जे उपेक्षित लोक आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे. आता त्यांचा हेतू चांगला आहे आणि त्याला जर कोणी लोक नाव ठेवत असतील त्याला त्यांचा काही हे नाही आहे. तर ते जे इनिशिएटिव्ह घेत आहेत, ते जे पुढाकार घेत आहेत, एकंदरीत त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवरून त्यांच्या आंदोलनावरून असं लक्षात येते की येणाऱ्या दिवसात मातंग समाज आणि मातंग समाजाचे ज्या तत्सम जाती, आम्ही पर्टिक्युलर एका समाजापुरतं बोलून नाही राहिलो, पण कसं झालं काही करत असताना कुठल्या ना कुठल्या एखाद्या माणसाला पुढाकार घ्यावा लागतो, तर तो पुढाकार आम्ही घेऊन राहिलो. आम्हालाच लाभ द्या अशी आमची भूमिका नाही आहे. ते एका जातीला जर बेनिफिट मिळालं आणि 58 जाती जर वंचित असतील तर त्यांनाही लाभ मिळावा हे आमचं प्रामाणिक मत आहे. एवढंच या निमित्ताने आम्हाला सांगायचं आहे की आमच्या मागे असलेल्या वंचित घटकाला समान न्याय द्यावा. ज्याप्रमाणे स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाप्रमाणे जे काही घटनेत सांगितलेलं आहे त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे जे वंचित घटक आहे त्यांना वरती आणण्यासाठी हे आरक्षणाचा लाभ त्यांना मिळावा एवढीच आमची रास्त अपेक्षा होती. आणि ती अपेक्षा आमच्या बौद्ध बांधवांनी मान्य केलेली आहे. त्यांचं म्हणणं एकच होतं, जी सुप्रीम कोर्टाच्या जज लोकांनी जे निर्णय दिलेला आहे त्याप्रमाणे व्हावं, तात्पुरतं मात्र होऊ नये, हे टिकलं पाहिजे. म्हणजे एवढंच त्यांची संकल्पना होती आणि त्याला आम्ही सर्वांनी मान्य दिलेली आहे. आणि येत्या काही काळामध्येच शासनाला आम्ही विनंती करत आहोत की लवकरात लवकर याच्यावर निर्णय व्हावा आणि निर्णायक पद्धतीने हा निर्णय लागावा आणि आमच्या वंचित घटकाला न्याय द्यावा एवढीच आमची मागणी आहे. थँक्यू. मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती करेल की साहेब लवकरात लवकर आम्हाला न्याय घडवून द्या आणि न्याय मिळवून द्या, जेणेकरून या राज्याचं मातंग समाज असो या तो 58 जाती असो जे तुमच्यासोबत जुळलेला आहे, भाजपासोबत जुळलेला आहे, जी सरकार आमच्यासाठी लढाई लढे, आमच्या लढाईला न्याय देईल, आम्ही त्यांच्यासोबत अजीवन राहू. कारण की मातंग समाज एक असा समाज आहे ज्यांनी एक वेळा कोणाच्यावरती विश्वास टाकला तो मरेपर्यंत त्याचा विश्वासघात करत नाही. म्हणून साहेब तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर करून द्या.